शङ्कादोषनदेवत्यं कुक्षोणदेवता प्रत्ययावती विद्याधत्रयगङ्गाधरोदितं पुरासागरोत्पन्ना विष्णुनाविदुताकरे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चन्या नमोऽस्तुते पाञ्चन्ये विद्महे वामनाय धीमहि तन्नः शङ्करः प्रचोदयात्। घंटा थोडीशी वाढवा, घंटेला पूर्वायचं। आगमार्थं तु देवानागमनार्थं दर्शतां पूर्वे घंटारवं तत्र देवतावानलक्षणं घंटिकादेवे नमः। फुल निरांजन किंवा समिते पायपाशी ठेवा। भो दीप ब्रह्मरूपस्थं ज्योतिषां प्रवृत्ति यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत्तं सुस्थिरो भव दीपदेवताभ्यो नमः। तांबे फुलवायचं, आपल्या अंगावर पूजा साहित्यावर सगळीकडे पाणी शिंपडायचं। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतोऽपि वा यस्मरे पुंडरीकाक्ष सवायाभ्यन्तरशुचिः आत्मानं च प्रोक्ष पूजा द्रव्याणि सम्प्रोक्षेत। थोडीशी अक्षर घ्यायची दोघांना, मनातल्या मनात ध्यान करायचं। अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरास्य आरोग्यजो सामाथर्वाणि छन्दांसि प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिं क्रों कीलकम् अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः। ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं चं लं छं अः क्रों ह्रीं हंस आं हंस सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणः। तदल्या अक्षतितवः तुमचा उजवा हात देवाच्या हृदयाला लावायचा, तुमचा डावा हात तुमच्या हृदयाला लावायचा, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा, तुमचा डावा हात तुमच्या हृदयाला लावा आणि 15 वेळा ओंकाराचा जप करायचा। तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतम् इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मीलितं कृत्वा। झालं की आणलं आपण असं गंधकामना देवताभ्यो नमः। इथलं गंध फूल देवाला व्हायचं। श्री सिद्धिविनायक पायापाशी ठेवून द्या। श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। गंधाक्षरपुष्पं हरिद्राकुं, तुम्ही हळद कुंकवा हरिद्राकुंकुंच सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। हातावरनं आपण 2 वेळा पाणी सोडून द्या। श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि। श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। नैवेद्यार्थे अंशतः पुढे चौकोन करा पाण्याचा, त्याच्या भोवती 2 वेळा पाणी फिरवायचं। नैवेद्यार्थे अंशतः पुढोपखाद्य नैवेद्यं समर्पयामि। सत्यन्तवर्तेन परिसिञ्चामि अमृतोपस्तनोति स्वाहा। ओं प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। पुनर्नैवेद्यं समर्पयामि। ओं प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। हातावरून 3 वेळा पाणी सोडून द्यावं। उत्तराभूषणं समर्पयामि। हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि। अनया विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियंताम। दोघांनी एक फूल देवाच्या पायापाशी ठेवून द्या। देवाला नमस्कार करायचा आणि या पहिल्या विड्यावरती 1 थेंबर पाणी सोडून द्या, विड्यावरती आणि फळावरती। अथ ध्यानम्। एकदन्तं शूर्पकर्णकं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं। श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। ध्यायामि। हरि ओं सहस्रशीर्षा पुरुषसहस्राक्षरसर्वतः भूमिं विशदोरत्वात् तिष्ठदशाङ्गुलम्। हातातली अक्षर देवाला व्हायची। श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि। परत दोघांनी थोडी हातात अक्षर घ्यायची। ओम पुरुषे वेदं सर्वं यद्भूतं यच्च वयमतामृतत्वशेषानदन्यनातिर्वती। श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। देवाचं आसन जिथे तिथं अक्षर टाकायची। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। आता आपण पळी भरून घ्या। हे फूल देता आता पळीने, पळीतल्या फुलात हे पळीतल्या पाण्यात हे फूल बुडवायचं, ते पाणी शिंपडायचं देवाच्या अंगावर। 2 वेळा पाणी शिंपडायचं। ओम एतावानस्य महिमा त्वजाश पुरुषा पादस्य विश्वाभूता त्रिपादस्य वदन्ति। श्री सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः।